श्री गुरु चरित्र अध्याय 19. या अध्यायाच्या पठणाने साधू संतांची सेवा घडेल, भाग्योदय होईल. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराणा, लागला सिद्धाची आचरणा. कर संपुट जोडून या जाना, विनवितसे तये वेळी. जय जयाजी योगेश्वरा, भक्तजन मनोहरा. तूच ज्योती अंधकारा, भवसागर तारक तू. अज्ञान तिमिर रजनींत, निजलो होतो मदोन्मत. गुरुचरित्र मजमृत, प्राशान करविले दातारा. त्याने झाले मज चेत, ज्ञान सूर्य प्रकाश होत. तुझे कृपेने जागृत, जाहलो स्वामी सिद्धमुनी. पुढील कथा विस्तारा, कृपा करी गा दातारा. निरोपावी जी योगीश्वरा, म्हणून लागला चरणांसी. ऐकोनी शिष्याचे वचन, संतोषला सिद्ध आपण. सांगतसे विस्तारोण, गुरुमहिमानुपम. शिष्योत्तम नामांकिता, सांगेन एक गुरुची कथा. औदुंबर वृक्ष खालता, होते श्री गुरु परियेसा. ऐकोनी सिद्धाचे वचन, नामधारक करी प्रश्न. अनेक पुण्य वृक्ष त्यजून, का प्रीती औदुंबरी. अश्वत्थ वृक्ष असे थोर, म्हणून सांगती वेदचार. श्री गुरु आवडे औदुंबर, कवन कारण निरोपावे. सिद्ध म्हणे नामांकिता, सांगेन त्वची या वृत्तांता. जदी नृसिंह अवतार होता, हिरण्यकश्यप वर्धार्थ. नखे करुणी दैत्यासी, विदारियले कोपेसी. आतडी काढोनिया हरसी, घालितसे माळगळा. तया दैत्याचे पोटी, विष होते काळकुटी. जैसा वडवाग्नि सिंधू पोटी, तैसे विष परियेसा. विदारण करती दैत्यासी, वेधले विष त्या नखांसी. तापली नखे परियेसी, ऐक शिष्या एक चित्ते. तये समयी महालक्ष्मी, घेऊनी आली अतिप्रेमी. औदुंबर फळे नामी, शांती कारणे नखांसी. तये वेळी शीतलार्थ, नखे रोविली औदुंबरांत. विषाग्नी झाला शांत, उग्र नरसिंह शांत झाला. शांत झाला नरसिंह देव, देता झाला लक्ष्मी सखेव. संतोषोणी अभयदेव, वर देती तये वेळी. तये वेळी औदुंबरासी, देतो वर ऋषिकेशी. सदा सफळ तुची होसी, कल्पवृक्ष तुझे नाम. जे जन भजती भक्तिसी, काम्य होत त्वरितेसी. तुझ देखता परियेसी, उग्र विष शांत होय. जे सेविती मनुष्य लोक, कामना करोणी अनेक. फळ प्राप्ती होय अनेक, पापा वेगळा होय नरू. वांझणारी सेवा करिता, पुत्र होती सत्वरता. जे जण असती दैन्य पीडिता, सेविता होती श्रियायुक्त. तुझे छायसी जळांत, स्नान करीता पुण्य बहुत. भागीरथीचे स्नान करीत, तितुके पुण्य परियेसा. तुझे छाये बैसोन, जे जन करीती अनुष्ठान. अनंत फळ होय ज्ञान, कल्पिले फळ होय तयासी. तुझ सेवी त्या नरासी, व्याधीन होय कवणे दिवशी. ब्रह्महत्यादि महादोषी, पुनीत होय परियेसा. जे जन कल्पोणी मानसी, तुझ सेविती भावेसी. कल्पना पुरती भरवसी, कल्पवृक्ष तुझी होसी. मी सदा वसे तुझ पासी, लक्ष्मी सहित संतोषी. म्हणून वर देती हर्षी, नरसिंह मूर्ती तये वेळी. ऐसा वृक्ष औदुंबरू, कलियुगी तोची कल्पतरू. नरसिंह मूर्ती होता उग्रू, शांत झाली तया पासी. या कारणे श्री गुरु मूर्ती, नरसिंह मंत्रे उपासना करीती. उग्र करावया शांती, औदुंबरी वास करीती. अवतार आपण तयाचे, स्थान आपुले असे साचे. शांती करावया उग्रतेचे, म्हणून वास औदुंबरी. सहज वृक्ष औदुंबरू,
कल्पवृक्ष समान तरु विशेष वास करी गुरु कल्पिली फळे तेथे होती तया कल्पद्रुमातळी होते श्री गुरु चंद्रमौळी ब्रह्मा विष्णू नेत्रभाळी मनुष्य देह धरोणिया भक्त जनतारणार्थ पावन करी सर्व तीर्थ अवतार त्रिमूर्ती गुरुनाथ भूमीवरी वर्ततसे वृक्षातळी अहर्निशी श्री गुरु वसती गौप्येसी मध्यान्ह काळ समयासी समारंभ होय तेथे अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी पूजा करावया मध्यान्नी श्री गुरु जवळी येती नित्य नमन करुणी भक्तिसी नेती आपुल्या मंदिरासी पूजा करीती विधानेसी गंध परिमळ सुगंधयुक्त आरोगोणी तया घरी पुनरपि येती औदुंबरी एखाद्या समयी द्विजवरी विस्मय करीती देखुनिया म्हणती अभिनव यती कैसा न करी भिक्षा ग्रामांत ऐसा असे सदारण्यवासा कवने परी काळकंठी पाहू याचे वर्तमान एखादा नर ठेवून नित्य भिक्षा कोठून पाहू अंत यतीश्वराचा ऐसे विचारुणी मानसी गेले संगम स्थानासी मध्यान्ह समयी तयासी उपजे भय अंतःकरणी जे पाहो म्हणती गुरुचा अंत तेची देखती यमाचा पंत ऐसे विप्र मदोन्मत अधोगती तेची जाती उपजता भय ब्राह्मणांसी गेले आपुल्या स्थानासी तव गंगानुज तडियेसी होता वृत्ती राखिले त्याने देखिले श्री गुरुसी योगिनी आल्या पूजेसी गंगेमध्ये येता कैसी वाट झाली जळांत विस्मय करीतो नर म्हणे कैसा यतीश्वर द्विभाग झाले गंगानीर केवी गेले गंगेत श्री गुरुनाथ नमुनी पूजा करीती योगिनी भिक्षा तेथे करुणी आले मागुती बाहेर पाहत होता गंगानुज म्हणे कैसे झाले चोज अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिती देवकन्या ये रे दिवशी मागुती हाती घेऊनी आरती देवकन्या ओवाळीती श्री गुरु ते नमुनी पुन्हा गंगा प्रवाहांत श्री गुरु निघाले योगिनी सहित जो का नर होता पाहत तोही गेला सवेची नदी तिरी जाता श्री गुरु द्विभाग जाहले गंगेत वारू भीतरी दिसे अनुपम पुरु श्रीरत्न खचित गोपुरेसी अमरावती समानगर जैसे तेज दिनकर गुरु जाता समस्त पूर घेऊन आले आरती ओवाळू आरती नेले आपुल्या मंदिरा प्रती सिंहासन रत्न खचिती बैसो घातले तये वेळी पूजा करीती विधीसी उपचारे षोडशी अनेक परी षड्रसेंसी आरोगण केले तये वेळी देखोनिया नरासी म्हणती तू का आलासी विनवी कर स्वामीसी सहजालो दर्शना ऐसे बोलुनी अनन्य शरण तल्लीन होनी अंतःकरण म्हणे स्वामी गिरिजारमण होसी त्रिमूर्ती तुझी एक नकळे तुझे स्वरूप ज्ञान संसार माया वेष्टोण तू तारक भवान उद्धरावे स्वामिया तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अज्ञान म्हणजे रजनीसी ज्योती स्वरूप तुझी एक तुझे दर्शन होय जासी सर्वाभिष्टे होती त्यासी इहपर अनायासी जोडे क्षण न लागता ऐसे नाना परी देखा स्तोत्र करीतो नर ऐका संतोषुणी गुरु नायका अश्वासिले तये वेळी श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परियेसी जी जी इच्छा मानसी सकळाभिष्ट पावसी तुआ पाविले वर्तमानासी न सांगावे कवनापाशी ज्या दिवशी प्रकट करीशी मृत्युपातशी तत्काळ येणे परितयासी सांगती श्री गुरु परियेसी आले औदुंबरापासी गंगानुज समागमे श्री गुरु निरोप घेऊन गेला गंगानुजा आपण
वृत्तीस्थान जाता जाण, निधान त्यासी लाधले, ज्ञानवंत झाला नर, गुरुचा नित्य अनुचर, धन्य धन्य पुत्र पौत्र, अखिलानंदे वर्ततसे, भक्तिभावे श्री गुरुसी, नमन करी प्रति दिवशी, सेवा करी कलत्रेसी, एक भावे करुणिया, वर्तताईसे एके दिवशी, आली पौर्णिमा माघ मासी, नमन करुणी श्री गुरुसी, विनवितसे तो भक्त, म्हणे स्वामी जगद्गुरु, माघ स्नान प्रयाग थोरू, म्हणून सांगती द्विजवरू, क्षेत्र थोर काशीपुर, कैसे प्रयाग काशी स्थान, कैसे वाराणसी भुवन, नेनो आपण ज्ञातीहीन, कृपा करणे स्वामिया, श्री गुरु म्हणती तयासी, पंचगंगा संगमेसी, प्रयाग जानावे भरवसी, काशीपूर ते गुरुस्थळ, दक्षिण प्रयाग कोल्हापूर, त्रिस्थळी असे मनोहर, जरी पाहसी प्रत्यक्षाकार, दावीन तुझ चालाता, बैसले होते व्याघ्राजिनी, मागे धरी रे दृढ करुणी, मनोवेगे तत्क्षणी, गेले प्रयागा प्रातः काळी, तेथे स्नान करोणी, गेले काशी मध्यान्नी, विश्वनाथासी दाखवणी, सवेची गेले गयेसी, ऐसे त्रिस्थळी आचरोणी, आले परतोणी अस्तमानी, येणे परितये स्थानी, देखता झाला तो नर, विश्वनाटक श्री गुरु मूर्ती, प्रकट झाले असे कीर्ती, श्री गुरु मणी विचारिती, आता येथे गौप्य व्हावे, ऐसे परितये स्थानी, गुप्त झाले गुरु मुनी, अमरेश्वरा ते पुसोणी, निगते झाले तये वेळी, श्री गुरु निघता ते थोणी, आल्या 64 योगिनी, विनवती करुणावचनी, आम्हा ठेवणी केवी जासी, नित्य तुझ्या दर्शनासी, तापत्रय हरती क्षणेसी, अन्नपूर्णा तुम्हा पासी, केवी राहू स्वामिया, येणे परी श्री गुरुसी, योगिनी विनविती भक्तीसी, भक्तवत्सले संतोषी, दिदलावर तये वेळी, श्री गुरु म्हणती तयांसी, सदा सो औदुंबरा पासी, प्रकट जाणे पूर्वेसी, स्थाना मुचे तेथेची असे, तुम्ही राहावे औदुंबरी, अमरपूर पश्चिम तिरी, अन्नपूर्णा निर्धारी, औदुंबरी ठेवितो, कल्पवृक्ष औदुंबर, तेथे असा तुम्ही स्थिर, अमरपूर पश्चिम तीर, आम्हा स्थान हेची जाणा, प्रख्यात होईल स्थान बहुत, समस्त नर पूजा करीत, मनकामना होय त्वरित, म्हणून तुम्ही साह्य व्हावे, तुम्हा सहित औदुंबर, आमुच्या पादुका मनोहर, पूजा करीती जे तत्पर, मनकामना पुरती जाण, तेथे असे अन्नपूर्णा, नित्य करीता आराधना, तेने होय कामना, चतुर्विध पुरुषार्थ, पाप विनाश काम्य तीर्थ, सिद्ध तीर्थ स्नान करीती, 7 वेळा स्नपन करती, तुम्हा सहित औदुंबरी, 8 वर्षे वांझेसी, पुत्र होती शतायुषी, ब्रह्महत्यादी पापनाशी, स्नान मात्रे त्या तीर्थी, सोम सूर्य ग्रहणेसी, अमावस्या संक्रमणेसी, स्नान करीता भक्तीसी, अनंत पुण्य से देखा, सोमवारी अमावस्यासी, व्यतिपातादि वर्णनिसी, स्नान करीता फळे कैसी, ऐका श्रोते एकचित्ते, सुवर्ण शृंग रौप्य खुरेसी, अलंकारुणी धेनुसी, सहस्त्र कपिला ब्राह्मणांसी, सूर नदी तिरी दिले फळ असे, भक्तिभावे करोणी देखा, अन्न घालिता ब्राह्मण ऐका, कोटी भोजन ब्राह्मण ऐका, पुण्याचे परियेसा, औदुंबर वृक्षातळी, जप करीता मन निर्मळी, कोटी गुणे फळे आगळी, होम केल्या ऐसेची, रुद्र जपोणी एकादशा, करीती पूजा मानस, अतिरुद्र केले फळ सदृश, एकची पुण्य परियेसा, मंदगती प्रदक्षिणा, करिता पावे अनंत पुण्या, पदोपदी वाजपेय यज्ञा, फळसे परियेसा, नमन करिता येणे परी, पुण्यासे अपरंपरी, प्रदक्षिणा 2 चारी, करुणी करणे नमस्कार, कुष्टे असे अंगहीन,
त्याने करणे प्रदक्षिणा, लक्ष वेळा करिता जाण, देवा समान होय देह, ऐसे स्नान मनोहरू, सहज असे कल्पतरू, म्हणून सांगता ती गुरु, चतुष्षष्टी योगिनीसी, ऐसा निरोप घेऊन, श्री गुरु निघाले तेथून, जेथे होते गाणगापूर भुवन, भीमातिरी अनुपम, विश्वरूप जगन्नाथ, अखिला ठाई असे वसत, औदुंबरी प्रीती बहुत, नित्य तेथे वसतसे, गौप्य राहोणी औदुंबरी, प्रकट रूपे गाणगापुरी, राहिले श्री गुरु प्रतिकरी, प्रख्यात झाले परियेसा, सिद्ध म्हणे नामधारकासी, गुरु महिमा आहे ऐसी, प्रकट झाले बहुवसी, गाणगापुरी परियेसा, म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे श्री गुरु चरित्र विस्तार, भक्तिपूर्वक ऐकता नर, लाभे चतुर्विध पुरुषार्थ, गुरुचरित्र कामधेनु, जे ऐकती भक्तजनु, त्याचे घरी निधानु, सकळाभिष्टे पावती, इति श्री गुरुचरितामृत, कल्पवृक्ष औदुंबरी तेथ, यक्षिणी योगिनी स्थापित, आपण राहिले गुप्तवे, इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, औदुंबर क्षेत्र वर्णनम, नाम 19 श्री गुरु दत्तात्रेयार्पण नमस्तु।